हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर मी आज तुम्हाला माझी संध्याकाळची 6 ते 8:30पर्यंतची रुटीन शेअर करत आहे. कारण सकाळी एवढं काही म्हणजे जास्त स्वयंपाकाचा ताण नसतो म्हणून एवढं काही दाखवता येत नाही. शिवाय मग येशूचं असतं फक्त. मग आता मी आज म्हटलं ठरवलं की आज संध्याकाळची तुम्हाला रुटीन दाखवून या. तर आज मी बनवत आहे वांग्याचं भरीत आणि भाकरी. आधी त्यांना चहा वगैरे करून घेतला. मग ते म्हटले की आज मला वांग्याचं भरीत आणि भाकर खायची आहे. म्हटलं भाकरीचं पीठ तर संपून गेलं आहे, तर मग पोळी करू का त्यासोबत? तर ते बोलले नको, मी दळून आणतो. म्हटलं बाहेर तर बारीक बारीक पाऊस चालू आहे. मग नाही की तरी पण मी दळून आणतो एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. ती पिशवी आत टाकून म्हटलं ठीक आहे, दळून या तुम्ही. तोपर्यंत मी मग भरीतची प्रिपरेशन करून घेते म्हटलं. मग मी माझ्या भरीतच्या प्रिपरेशनला लागली. मी असं वांग्यांना तेल लावून त्यामध्ये नाईफने कट करून छोटे छोटे कट मारून मग त्यांना त्या जाळीवर असे शेकायला ठेवले. माझ्याकडेच अशी जाळी आहे, त्यावर 2 मोठे वांगे मोठ्या गॅसवर ठेवले आणि छोटं वांगं छोट्या गॅसवर ठेवले. मग त्यांना तोपर्यंत म्हटलं लसूणही निवडून घेऊ. सध्या मी काही जास्त लसूण फ्रीजमध्ये निवडून ठेवत नाही. ते आता चालू आहे की म्हणजे असं आता आपण काही असं बघून घेतो हेल्थशी रिलेटेड की फ्रीजमध्ये लसूण निवडून ठेवायचा नाही असं तसं. मग तेव्हापासून मी ते लसूण निवडून ठेवणे बंद केले. आणि पण हे असं जास्त अवघड वाटतं की निवडत बसायचं, मग स्वयंपाकाला खूप उशीर होऊन जातं. ते उलट भरट पडायचं. असं माझं स्वयंपाक मी एकदम असं हॅपीली हसत वगैरे असं गाणे वगैरे म्हणून डान्स वगैरे करून करत असते. जेणेकरून म्हणजे मी स्वतःला खूप एंटरटेनमेंट करत असते की म्हणजे स्वयंपाकही लवकर होईल आणि मला समजणारही केव्हा स्वयंपाक झाला असा. आणि असं ना आपणही असं हॅपीली स्वयंपाक केला ना तर स्वयंपाकालाही टेस्ट छान येते. आपण एकदम असं थकवा आल्यासारखा कंटाळा आल्यासारखं स्वयंपाक केला ना, मग तो स्वयंपाकही टेस्टी बनत नाही. पाहिजे तसं त्याला चव येत नाही. त्यामुळे मग मी असंच एकदम स्वतःला एन्जॉय करून एंटरटेनमेंट करून असं स्वयंपाक बनवत असते. माझा लसूणही निवडून झाला. वांगेही भाजले जात होते. त्यांनाही असं आलटून पलटून बघत होते. तोपर्यंत यांनी बाजरीचं पीठही दळून आणलं. त्यांचं असं मध्ये मध्ये मी आता नवीनच व्हिडिओ सुरू केला आहे ना, मग त्यांना असं मध्ये मध्ये माझ्याकडे बघून हसू येतं. त्यामुळे मला पण हसू आले एकदम. त्यांना माहीत नव्हतं की मी शूट करायला सुरुवात केलं आहे असं. त्यात त्यांनी अजून थोडीशीच बाजरी घरी होती म्हणून त्यांनी त्यात तिकडून येताना एक्स्ट्राची अशी निवडून थोडं जास्तीचे पैसे लागतात त्यामध्ये पण निवडून भेटते. मग ती एक्स्ट्राची ॲड करून त्यात अजून दळून आणले म्हणजे जेणेकरून लवकर संपणार नाही पीठ असं. मग मी कांदाही चिरून घेतला भरीतसाठी. मी असा कांदा वॉश करून चिरायला घेते म्हणजे कापताना जास्त त्रास नाही होत. कारण ते खूप असं मग डोळ्याला खूप त्रास होतो, पाणी वगैरे येतं. कांदे हे आमचे घरचेच आहेत. आमची शेती आहे गावाला, त्यात कांद्याची पेरणी केली जाते म्हणून कांद्यांचं असं संपतील असं काही टेन्शन नसतं. संपले की लगेच माझे सासरे वगैरे देऊन जातात लागल्या तशा गोष्टी. त्यानंतर मग माझं मिरची वगैरे कट करून घेतलं आणि मी असं म्हणजे मिरची लसूण आणि त्यात थोडी कोथिंबीर आणि जिरे टाकून ठेचा बनवून असं वांग्याचं भरीत प्रिपरेशन करते. कारण यांना असं ते कापून मिरची टाकलेलं किंवा मग दळून मिरचीची पेस्ट केलेली तसं एवढं टेस्टी लागत नाही. ते ठेचून जे बनवतो ना त्याला वेगळीच चव असते आणि खूप असं नॅचरल टेस्ट लागते. मला तसा काही आधी म्हणजे एवढा स्वयंपाकाचा म्हणजे लग्नाच्या आधी एवढा इंटरेस्ट नव्हता. पण मग हळूहळू जसं लग्न झालं तसं माझं काही गोष्टी शिकत गेली. मला जास्त म्हणजे कोणाचं एवढं स्वयंपाक करण्याला बघितलं गेलं नाही आतापर्यंत. म्हणून असं माझ्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने बनवत गेली किंवा मग अशी यूट्यूबवरनं हेल्प घेऊन बनवत गेली. असं बऱ्याच गोष्टी मी नवीन म्हणजे ट्राय करत असते. आणि यशू झाल्यापासून तर खूपच तिच्यासाठी तर इतके बेबी फूड मी
इतकं ट्राय करते ना नवीन नवीन गोष्टी, आणि तेही ती आवडीने खाते, आणि तिलाही आता नवीन नवीन टेस्टची सवय लागली आणि बरं पडतं. लहान मुलांनाही टेस्ट नवीन असली की त्यांनाही बरं वाटतं. आपण सारखं त्यांना तेच तेच फूड नाही देऊ शकत खायला. त्यामुळे तिलाही मी असं वेगळं वेगळं बनवत असते. तसं तिला भाकर वगैरे असं आवडतं. त्यानंतर मी कांद्याची पात ती वॉश करायला ठेवली होती, तीही त्या याच्यातून काढून घेतली. मग नंतर वांगे झाले, मग त्यांनाही मी सोलायला घेतले. त्यांची साल वगैरे काढून घेते. असं वांगे भाजून जर भरीत केलं ना तर खूपच असं स्मोकी फ्लेवर येतो आणि टेस्टही खूप छान येतो. आणि त्या वांग्यांना असं भाजतो ना आपण असं तेल लावून, तर त्याला छान तेलही सुटतं. आणि असं कट करून वांगे जर त्यांना छोटे छोटे कट करून जर असं त्यांना शेकायला ठेवले तर ते आतूनही छान प्रकारे शिजतात आणि मऊ मऊ होतात छान. म्हणजे भरीत करताना आपल्याला असं जास्त वेळ नाही द्यावं लागत, ते झटकेपट होऊन जातं. तसं माझं मध्ये मध्ये त्यांना असं हाताने हे करून बघत होती मी की मध्ये काही असं कीड वगैरे तर नाही. आता ते वांगे कसं आपण अख्खे भाजतो तर मग त्यामध्ये आपल्याला दिसत नाही की काही असेल का नाही. त्यामुळे मग मी असं सगळं हाताने वगैरे बघून घेत होती की काही आहे तर नाही. त्यानंतर मग मी एक आपला फोक असतो त्याच्याने मग सगळं मॅश करून घेतलं. मग मी असं लोखंडी आपली आयनची कढई असते त्यामध्ये तेल ओतून घेतले. शक्यतो मी कोरड्या भाज्या या आयनच्या या कढईमध्येच करते, कारण त्याला टेस्टही छान येते, असं स्मोकी फ्लेवर. आणि मग म्हणतात की आयनचा याच्यात स्वयंपाक केलेलं चांगलं असतं, म्हणून मी बऱ्यापैकी तळणीचे पदार्थ तर यातच करते. आणि मग अशा कोरड्या भाज्या असल्या ज्या विदाऊट पाणीने बनतात त्या गोष्टी मी यात बनवते. पाणी टाकून जर बनवलं ना मग त्या भाजीला असा काळासर कलर येतो. त्यामुळे मग मी पाण्याच्या ज्या भाज्या असतात त्या यात बनवत नाही. फक्त अशा कोरड्या भाज्या ज्या फ्राय करण्यासारख्या असतात त्या गोष्टी मी यात बनवते. नंतर मग तेल थोडं भरीतसाठी मी एक्स्ट्राच घेते, म्हणजे टेस्ट छान येते. त्यानंतर तेल घातल्यानंतर मी त्यात भाजलेले शेंगदाणे आणि कढीपत्ता ॲड केला आणि ते असं परतवून घेत आहे. त्यांना खूप आवडतं माझ्या हातचं भरीत. मी जेव्हा नवीन नवीन फर्स्ट टाईम केलं होतं तर त्यांना खूपच जास्त आवडलं होतं. तेव्हापासून मग मी माझ्या पद्धतीनेच भरीत हे बनवते. त्यात मग मी कांदे ॲड केले आणि ते पण असे परतवून घेतले. मग त्यात हा ठेचा घातला, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे टाकून बनवलेला. मग तोही असा परतवून घेतला. मग त्यात कांद्याची पात ॲड केली आणि त्यालाही अशी परतवून घेतली. कांद्याची पात ॲड केल्यामुळे भरीत हे खूप जास्त टेस्टी लागते. त्यामुळे जितकी मी कांद्याची पात आणलेली होती ती मी तितकी पूर्ण टाकून दिली. त्यात थोडं हळद टाकली. काही ठिकाणी असं म्हणजे जळगाव वगैरे साईडला हळद टाकत नाही भरीतमध्ये, पण मी टाकते. मला ते असं कलरलेस दिसतं ना, ते असं व्हाईट व्हाईट तसं भरीत आवडत नाही. मला हे असं हळद टाकून भरीत आवडते. मग त्यात मी चवीपुरता मीठ ॲड केले. त्यात हे मॅश केलेले वांगे टाकले आणि त्यालाही छान असं परतवून घेतलं, म्हणजे पूर्णपणे मीठ वगैरे सगळं मिक्स होईल त्यामध्ये. मग त्याला असं झाकण ठेवून मंद आचेवर वाफवायला ठेवले. मग त्यानंतर म्हटलं आधीच सगळं गॅसवट्यावरचा जितका काही भरीत बनवताना पसारा झालेला होता तो सगळा क्लीन करून घेतला. मला असं जास्त म्हणजे गॅसवट्यावर खूप जास्त पसारा राहिला ना तर मग मला स्वयंपाक करणे जमत नाही. आणि थोडा गॅसवट्टा छोटा आहे त्यामुळे जास्त अवघड होऊन जाते. आणि मला ही अशी सवय लागली आहे की एका बाजूला काही होत असेल रोज भाजी वगैरे तरी मला साईडने गॅसही पुसायची सवय लागली. ते तसं करायला नको, पण ती आता सवय लागून झाली आहे. त्यानंतर गॅसपट्टा आवरून झाल्यानंतर मग मी असं भाकरी करायला घेतलं. म्हटलं तोपर्यंत जे तवा गरम होतो तोपर्यंत म्हटलं जे भाकरीचं पीठ यांनी आणलेलं होतं ते एका डब्यामध्ये जितकं मावेल तितकं भरून
घेते, कारण त्यांनी एक्स्ट्राचं दळून आणलेलं होतं. आणि मग जे पिशवीमध्ये असेल त्यातून मी भाकरी बनवेल. म्हणजे जितकं संपेल तितकं त्यातूनच संपून जाईल पूर्ण, म्हणजे ती पिशवी खाली करून मला धुता येईल. त्यानंतर मी भरीतलाही एकदा असं उघडून पडतून बघते की ते झालं की नाही असं. त्यानंतर मी भाकरी बनवायला सुरू केलं. मला असं एकसोबतच 4 भाकरीचं पीठ एकत्र मळून घेऊन मग भाकरी करायला बरं पडतं. मला ते असं एक एक करून पीठ मळत जायचं आणि मग भाकरी करत जायचं, तसं काही जमत नाही. म्हणून मग मी असं 4 भाकरीचं पीठ एकत्र मळते आणि मग एक एक करत जाते. त्याने ते लवकरही होतात आणि मला वेळही वाचतो तेवढा आपला. आणि भाकरी यांना असं बारीक आणि छोट्या छोट्या आवडतात. मला त्या जास्त जाड दणकट बनवताही येत नाही आणि टाकायलाही जड पडतं, आणि त्या आतून अशा कच्च्या कच्च्या लागतात ना, ते मलाही आणि यांनाही नाही आवडत. त्यामुळे मी अशा बारीक आणि नाजूक भाकरी बनवते, छोट्या छोट्या 4. म्हणजे छान लागतात त्या टेस्टी, आणि थोड्याशा कडक आवडतात यांना, थोडं जास्त शेकलेली, म्हणून मी त्यांच्यासाठी तशा बनवते. आणि सोबत एक छोटी भाकर यशूसाठीही बनवते, कारण तिलाही भाकर तेल मीठ वगैरे थोडंसं चटणी टाकून असं खायला तिलाही आवडतं. तिला असं सगळ्या गोष्टी खायची सवय लावली आहे मी तसं. आणि तिच्यासाठी नवीन नवीन गोष्टी ट्राय करते, म्हणून तिचे टेस्ट बड्स खूप स्ट्रॉंग झाले आहेत. तिला असं चव समजते की कोणतं आपल्याला खायचं आहे, कोणतं नाही आवडत आहे, सगळं तिला समजतं. त्यामुळे तिला मी असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवत असते ना, तर तिला खूप आवडतं. आणि ती आता अशा बऱ्या गोष्टी तिला माहीत पडून गेल्या आहेत की मम्मा असं असं आपल्यासाठी बनवते, म्हणून ती आता तोंडाने सांगतेही की मम्मा मला ज्यूस बनवून दे, मम्मा मला डोसा बनवून दे, मम्मा मला पराठा बनवून दे, मग मला भाकर खायची आहे, असं तिचं चालू असतं. असं ती प्रत्येक म्हणजे काही अशा रेसिपीज आहेत ज्या तिच्या तोंडात चालूच असतं सारखं की हे बनवून दे, ते बनवून दे. त्यामुळे मलाही तिला बनवून द्यायला आवडतं. ती खाते, मग आपल्याला बनवायला कसला कंटाळा. आणि कोणत्याही आई असो, तिला आपलं बाळ जेव्हा आवडीने खातं ना, तेव्हा त्या बाळासाठी बनवून द्यायला तिला कधीच कंटाळा येत नाही. म्हणून मी तिला खूप असं बऱ्याच गोष्टी ट्राय करत असते. अशा प्रकारे माझ्या भाकरी भरीत सगळं झालं आहे. आणि गॅसवट आहे आणि भांड्याचा पसारा तुम्ही बघू शकता, खूप सारा झाला आहे. हे बघा किती छान भाकर आणि भरीत झालं. त्यानंतर हे बोलले की थोड्या वेळात बसू, तू लवकर स्वयंपाक करून घेतला, 8च वाजले होते, त्यामुळे थोडं 10-15 मिनटात बसू म्हणे. मग म्हटलं चला, तोपर्यंत मी माझा गॅस ओट्यावरचा पसारा आवरून घेते आणि तेवढे जे स्वयंपाकाचे भांडे जमा झाले आहेत तेही धुवून घेते. असं एक एक करत मग ते नंतर मग अचानक लाईट चालली गेली आणि चार्जिंगचा हा बल्ब फक्त हॉलमध्ये आणि एक बेडरूममध्ये लावला आहे. त्यामुळे मग तो तसाच पसारा राहू दिला आणि मग मीही जेवण करायला आम्ही लवकर बसून घेतलं. मग त्यानंतर जेवण करता करता लाईट आली. तोपर्यंत माझंही जेवण झालं आणि हे दोघांचं जेवण चालू होतं. मग नंतर मग मीही लगेच आवरायला लागली. तोपर्यंत त्यांचं असं माझ्यासोबत गप्पा मारणं वगैरे चालतं की तू आता, ते मला मोटिवेशन देत होते की तू आता व्हिडिओ बनवते तर मग तू असं, कारण तेही माझे व्हिडिओ बघतात आवडीने, की म्हणजे त्यांना असं दिवसभर ऑफिसला असतात तेव्हा आमची रुटीन काही कळायची नाही की दिवसभर हे काय करतात. त्यांचा फक्त एखादा फोन येतो की जेवण झालं का तुझं आणि यशूचं, मग आता आराम करून घ्या. मग आता त्यांना व्हिडिओमधून त्यांना समजतं की दिवसभर आम्ही काय करतो वगैरे. त्यामुळे त्यांचं मला असं चालू होतं सांगणं की तू असं बनवत जा, तसं बनवत जा, असं बोलत जा, तू एकदम कॉन्फिडेंटली बोलायला सुरुवात कर. जसं माझ्यासोबत खूप सारं असं एक्स्ट्राचं बडबड करते तसं तिथेही बोल, म्हणजे अजून छान इम्पॅक्ट पडेल तुझ्या ब्लॉग्सवर. म्हटलं हो चालेल, तसं करेल, तुम्ही फक्त मला सपोर्ट करत राहा म्हटलं. मग मी अजून छान छान ब्लॉग्स बनवेल, असं त्यांचं माझं
बोलणं चालू होतं आणि ते मला असं मी एक्स्ट्राचं जास्त ॲडव्हान्स बोलली का ते मग हसायला लागतात खूप जास्त, की तू अजून खूप लहान मुलासारखं बडबड करते. आणि त्यांनाही आवडतं माझं तसं बडबड केलेलं. असं त्यांचं मग मी माझी भांडे तसे आवरत घेतले. आणि असं जर आपल्याला कोणी सपोर्ट करत असलं ना तर आपल्यालाही खूप असं पॉझिटिव्ह वाटतं की नाही आपल्याला आपण जे करतो ते छान करतो आहे असं. त्यामुळे मला असं असं वाटतं की मी राईट डिसिजन घेतला की मी आता घरी असं नुसतं काम करत राहून किंवा मग असं बसून न राहता काहीतरी एक्स्ट्राची ॲक्टिव्हिटी करावी आणि माझं थोडं बोलण्याचं स्किल अजून वाढवावं. तर अशा प्रकारे माझे सगळे कामही करून झाले आणि मग मी असं सगळं भांडे वगैरे घासल्यानंतर सगळं पाणी वगैरे असं ते वाईपरने असं साफ करून घेते, पूर्ण क्लीन करून घेते आणि बेसिनही सिंकही धुवून घेते म्हणजे जेणेकरून कॉक्रोच होत नाही. आणि परत एकदा साफ कपड्याने पूर्ण गॅस ओटाही पुसून काढते. मला त्या कॉक्रोचची इतकी भीती वाटते ना, म्हणून मी जसं नवीन फ्लॅटमध्ये आली ना तसं मी गॅस ओट्यावर खूप जास्त क्लीन ठेवण्याचा प्रयत्न ठेवते म्हणजे जेणेकरून ते कॉक्रोच होणार नाही. आणि खाली ट्रॉलींमध्येही आम्ही असं ते कॉक्रोच किलर म्हणून पावडर येतं ना तेही थोडं थोडं टाकून ठेवलं आहे म्हणजे जास्त होणारच नाही. झाले तरी तर ते पावडरने कमी लगेच होऊन जातील ते. असं करत माझं सगळं आवरून झालेलं आहे. त्यानंतर मग मी हे यशूला खाली घेऊन गेले थोडं खेळायला म्हणजे मलाही जायचं होतं, उद्या उपवास आहे. मग त्यासाठी काही फ्रूट्स वगैरे आणायचे होते. त्यामुळे मग ते म्हणे मी आधी हिला खाली घेऊन जातो, तोपर्यंत म्हटलं मग मी हे सगळं आवरून येते. यशूने खूप सारा पसारा आणि असं घाण करून ठेवली होती आणि तिने ते अल्फाबेटचे लेटर्स असतात ना ते असं खूप सगळे इकडे तिकडे सोफ्याच्या खाली वगैरे पाडून ठेवलेले होते. मग ते मी एक एक जमा करून सगळं डब्यामध्ये भरून ठेवून दिले आणि मग मी म्हटलं आता झाडू मारूनच घेते मग जाऊया म्हटलं, तोपर्यंत ते तिला खाली खेळवतील. असं कधी कधी मी तिला असं पूर्ण दिवसभर खेळू देते आणि तो पसारा तसाच राहू देते. सारखं सारखं आवरायचं आणि परत मग ती तसंच करते. त्यापेक्षा माझंही खूप असं मग थकल्यासारखं होऊन जातं. त्यामुळे मग मी तिला कधी कधी दिवसभर पूर्ण तसा पसारा राहू देते की खेळ बाई, तुला जितकं खेळायचं आहे तितकं खेळ. त्यानंतर मग मी एकदम असं रात्री ती कुठेतरी झोपून गेल्यावर सगळं आवडते. पण आज ते तिला खाली घेऊन गेले. म्हटलं चला मग मी तोपर्यंत आवरून घेते म्हणजे आल्यावर तिकडून येते तर उशीर होईलच. मग तोपर्यंत मग आल्यावरती डायरेक्ट झोपवायचं राहील म्हणून मग पसारा काही होणार नाही. म्हटलं मग चला आवरूनच घेऊया आता सगळं. तोपर्यंत ते वाटही बघतील आणि तिला खेळवतील खाली. ती कसं दिवसभर आम्ही वरती घरी असतो आणि मी तिला जास्त काही खाली घेऊन जात नाही. त्यामुळे तिलाही बोर झालेलं असतं खूप जास्त आणि खेळून खेळून किती खेळणार ती घरात बसून बसून. त्यामुळे मग मी असं सगळं आवरून घेतलं आणि बाकीचे बेडरूममध्ये वगैरे काही एवढे घाण नव्हते म्हणून मी फक्त हॉल आणि किचन झाडून घेतला. असं आवरून झालं की आपल्यालाही खूप छान वाटतं. तर चला तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. बाय.